इंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ते दिव्ये स्तवे वेदे सांगपद क्रमोपनिषदेर गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणां देवाय तस्मै नमः। जयाचे या नामा एकाचे निबळे बांधिजे संसार शत्रुषी दळे तया श्री दत्ताची चरणकमळे आता नमी नमी जयाचे लीळा वर्णन देखा करावया के माझा पाडू मशका जो अगाध ब्रह्मादिका वेद वाणी सही व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांगनानाचित कुल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चौराग्रगण्यम कृष्णम नमामि वंशी भूषित करा नवनीर दाभात पितांबरा धरणबिंब फलाधरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंदु नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्येव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कपवात पित्तय कंठावरोधन विदो स्मरम कुतस्ते गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला प्यारे नंद लाला देवकी नंदन गोपाला कारे नंद लाला नंदन गोपाला प्यारे नंद लाला देवकी नंदन गोपाला कारे नंद लाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला कृष्णाचे सुखे भूक नाही तहान झाले समाधान सकळांचे कळलेच नाही झाले किती देश बाहेरील वास विसरली कामाचा विसरू तुका म्हणे झाला उद्वेग राहिला यावे जावे कळलेच नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली। गोपाल कृष्ण महाराज हा एक इतका व्यापक मोठा विषय आहे कारण या गोपाल कृष्णाचे चरण धरल्याशिवाय कोण्या संप्रदायाचं आतापर्यंत भागलेलं नाही आहे आणि म्हणून हे एक अशी परमात्मा आहेत गोपाल कृष्ण महाराज स्वतः ते दंड थोपवून सांगतात मी परमात्मा आहे मला शरण या मी तुमचा उद्धार करू शकतो। उद्धार हा विषय नंतरचा आहे परंतु आम्ही संसारामध्ये आहे तर आम्हाला संसारामध्ये काय पाहिजे पुत्र संपत्ती आहे ना द्रव्य संपत्ती जे काही आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्या दरबारामध्ये भेटतंय आणि म्हणून 5000 वर्षाचा इतिहास आहे आपण तर विसरतो आपण बऱ्याच गोष्टी विसरतो 5000 वर्षे झाले गोपालकृष्ण महाराजांना त्यांचं तत्वज्ञान त्यांची जी आचार प्रणाली त्यांचं स्मरण परंतु आजही आपण जर वृंदावनामध्ये गेलो ती लोक नाही विसरले आपल्याकडं बऱ्याचशा व्यर्थ गोष्टी आहेत त्या गोष्टी वृंदावनामध्ये नाही ते लोक नाही विसरले आपले माणसं ते विसरून जाते की आज आपला सप्ताह चालू आहे आपण सप्त्यामध्ये गेलं पाहिजे कीर्तन ऐकायला हे विसरून जातात ते झोपून जातात घरी। तुकाराम महाराजांनी सांगितलं जर शेजारी कीर्तन चालू आहे
आणि आपण जर ऐकायला गेलो नाही, आपण हिंदू संप्रदायामध्ये जन्माला आलो ना, शेजारी कीर्तन चालू आहे आणि आपण जर ऐकायला गेलो नाही तर गाढवीचा जन्म भेटतो म्हणे. माझ्या देवा विसरलीस म्हणून गाढवी झालीस. कोणाला म्हणतात माहितीये का? सासूला स्वतःच्या. माझ्या देवा विसरलीस म्हणून तू गाढवी झालीस. आता कैची नथ बाळी. गाढवी झाल्यावर कुठं नथ घालता येते नाकामध्ये? नाकी सदा शंभराची लोळी. कुठं नथ आता आहे की नाही? कबीरांनी खूप छान सांगितलं. नथीचा विषय निघाला म्हणून सांगतो. नथ दिनी यारने म्हणजे आपल्याकडे कुंकू टिळा होतो ना, साखरपुडा. मग नवरदेवाने काय केलं, माझी आवडती म्हणून एक नथ आणली पोरीला. त्यानं ती नाकामध्ये घातली आणि मग ती गप नाही बसली. ह्या गल्लीला जाते, त्या गल्लीला जाते. ती आकडा राहत होता ना आधी, असा आकडा करते. ती चहा प्यायच्या टायमाला करते म्हातार बायावर. मग कबीर महाराज म्हणतात, नथ दिनी यारने तो बारंबार दिखाए, नाक दिनी करतार ने उनको दिया बिसराय. अरे नथ ज्याने दिली तो पुन्हा पुन्हा तुम्ही मटकता. आणि त्या देवाने जर नाकच दिलं नसतं, नाक हे दिलंच नसतं, नाक नाही देणे वाया गेली. 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 काय करावी ती 32 लक्षणे. काय करावी ती 32 लक्षणे. काय करावी ती 32 लक्षणे. अरे काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही देणे वाया गेली. नाक नाही देणे वाया गेली. अरे नाक नाही देणे वाया गेली. नाक नाही देणे वाया गेली. आणि म्हणून कबीर महाराजांचं बरोबर आहे किंवा नाही? बरोबर आहे ना. नाथ दिनी करतारणे पुन्हा पुन्हा दाखवतो. आणि ज्याने नाक दिलं त्याला आपण विसरून जातो. कधी त्याला पण थँक्यू म्हणा, तुम्ही मला नाक दिला. आणि म्हणून शेजारी कीर्तन चालू आहे आणि जर आपण कीर्तनाला नाही गेलो तर गाढवाचा जन्म मिळतो, हे मात्र नक्की आहे. आणि म्हणून आपल्या सासूला मेल्यानंतर, गाढवीन झाल्यानंतर महाराज म्हणतात, माझ्या देवा विसरलीस म्हणून गाढवी झालीस. आता काहीची पुरणपोळी आपण आधी नथ पाहिली ना, है ना. आता काहीची नथ बाळी, नाकी लोळी, आहे ना. मग आता काहीची पुरणपोळी सदा उकिरडे धुंडाळी. तुका म्हणे आहो मामी वर्म चुकलेत तुम्ही. आणि म्हणून हा जो व्यवस्था आहे किंवा सिस्टम आहे, हा परमात्म्याचे ज्या परंपरा आहेत, संस्कृती आहेत, याच्या पाठीमागे काही ना काही रहस्य दडलेलं आहे. आता मी फेटा बांधत होतो तर बाबा म्हणे आता थंडी नाही वाजणार. अहो म्हणलं ह्याच गोष्टी आहे, यामुळेच तर ह्या परंपरा पडल्या. बऱ्याचशा गोष्टी आहे की त्याच्या पाठीमागे विज्ञानाचं कारण आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. पाणी पाजणं मेल्यानंतर, जंगलाला आग लागू नये म्हणून ते पाणी पाजणं. पण आज तर आपल्याला असा आविर्भाव वाटतो की ते पाणी पाजणं म्हणजे आपण प्रत्यक्षात ते आपल्या म्हाताऱ्याला पाणी पाजू राहिलो. चांगले आहे, आपण नका पाजू असं म्हणत नाही, परंपरा चांगल्या आहे. पण त्याच्या पाठीमागे हे विज्ञानाचेच कारण आहे की जंगलाला आग लागू नाही. पूर्वीच्या काळामध्ये अग्निडाग देत होते, मग जंगल पेटन ना आजूबाजूला.
तर प्रत्येक आपल्या संस्कृतीच्या पाठीमागे, पद्धतीच्या पाठीमागे, सुव्यवस्थेच्या पाठीमागे काही ना काही एक विज्ञानाचा सुद्धा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून आपण विसरलो, वृंदावनामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं ते लोक नाही विसरले. हो, ते नाही विसरले. कारण स्वतः परमात्मा गोपाल कृष्ण महाराज बरेच दिवस झाले मथुरेला गेले. आणि मग आता उद्धव त्यांचा मित्र आहे, त्यांचा मुख्य प्रधान पण आहे उद्धव देव, नातो पण आहे, लहानपणीचे मित्र पण आहे. आणि म्हणून सकाळी सकाळी गोपाल कृष्ण महाराज आपल्या पलंगावर उठून बसतात आणि उदास झाले. कमळासारखा एकदम टवटवीत चेहरा, एकदम प्रसन्न मुख. परमात्मा आहेत ते, सदा प्रसन्न, आनंदी आनंद आहे ना. असा तजेल चेहरा आज उदास झाला आणि डोळ्यामधून एक एक त्यांच्या अश्रू यायला लागले. मग उद्धवदेव आले, ते तर घाबरूनच गेले. ह्या उद्धव देवाला देवाने प्रेमदान दिलेलं आहे. या शक्तीचं कार्य असं आहे की तो जो व्यक्ती आहे, ज्याला परमेश्वराने प्रेम दिलं, प्रेमदान ही शक्ती ज्याला संचरित केली, तो व्यक्ती देवाला सोडून एक क्षणभरही राहू शकत नाही. आपण भक्त होण्याच्या वल्गना करतो, मी भक्त आहे, मी भक्त आहे ना. पण जैसे चंद्रेविन चकोरासी, मेघेविन चातकासी, कांतेविन विरहिनीसी सुखची नाही. ज्याप्रमाणे चंद्रप्रकाशाशिवाय चकोर पक्षी जिवंत राहू शकत नाही,